तर मुसळधार पाऊस राज्यभरात सध्या बरसतोय आणि त्यामुळेच धबधब्यांची विहंगम दृश्य देखील बघूयात। गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूरमध्ये संततधार राधानगरी तालुक्यातला राऊतवाडी धबधबा प्रवाहित, मात्र पर्यटकांना धबधब्यावर जाण्यास बंदी आहे। सिंधुदुर्गाच्या कणकवलीमधील सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। सावडाव धबधबा तळ कोकणामधील सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून ओळखला जातो। बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा पहिल्याच पावसात प्रवाहित, तर बंदी आदेश लागू होण्यापूर्वी कोंडेश्वर परिसरात मोठी गर्दी। कोकणात मुसळधार पाऊस, डोंगर दऱ्यांमधील धबधबे प्रवाहित, तर सह्याद्रीकडे कपारीमधून वाहणारा हा रत्नागिरीमधील पानवल धबधबा प्रवाहित झाला। धबधब्याची ही नयनरम्य दृश्य। सांगलीत आठवडाभरापासून पावसाची संततधार, आसपासच्या परिसरामधील छोटे मोठे धबधबे प्रवाहित, सर्वत्र हिरवळ, निसर्गरम्य वातावरण। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाचं वातावरण आहे, तर महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटामध्ये ही ढगांची चादर आपण बघतोय। पर्यटकांची मोठी गर्दी होते। सह्याद्री पर्वतरांगेमधील माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्य बहरलंय। विलोभनीय निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची आत्तापासूनच गर्दी होते। तब्बल 16 वर्षांनंतर मे महिन्यामध्येच पुण्यातल्या भीमाशंकर अभयारण्यामधील कोंढवळ धबधबा प्रवाहित। विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची इथे देखील गर्दी होते। इंदापूरमधील भादलवाडीच्या ब्रिटिशकालीन तळ्याला धबधब्याचं स्वरूप आलेलं आपण बघतोय। इथे देखील पर्यटक गर्दी करायला लागले।